डॉक्टर, स्तनाच्या कर्करोगाच्या वेगवेगळ्या टप्प्यांसाठी उपचाराचे कोणते पर्याय आहेत? आणि स्तन जतन किंवा पुनर्रचना शस्त्रक्रिया म्हणजे काय? हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. उपचार अनेक गोष्टींवर अवलंबून असतो. कॅन्सरचा टप्पा, त्याचा प्रकार, लिम्फ नोड्स किंवा इतर अवयवांमध्ये पसरला आहे का, तुमचे वय आणि एकूण आरोग्य. प्रत्येक उपचार योजना वैयक्तिक असते. उपचार कर्करोगाच्या टप्प्यावर हार्मोन, हर्टू स्थिती, लिम्फ नोड्स आणि अवयवांमध्ये प्रसार, वय आणि एकूण आरोग्यावर अवलंबून असतो. प्रत्येक रुग्ण वेगळा असतो, म्हणून उपचार काळजीपूर्वक तयार केला जातो. सर्जरी अनेकदा पहिला टप्पा असतो, विशेषतः स्तनाच्या सुरुवातीच्या टप्प्यातील कर्करोगामध्ये. जर ट्यूमर लहान असेल तर डॉक्टर लंपेक्टमी नावाची स्तन संरक्षण सर्जरी करू शकतात, ज्यामध्ये फक्त गाठ आणि आसपासच्या ऊतींचा एक छोटा भाग काढला जातो. जर ट्यूमर मोठा किंवा अधिक पसरलेला असेल तर संपूर्ण स्तन काढणे म्हणजे मास्टेक्टमी आवश्यक होऊ शकते. डॉक्टर बगलेतील लिम्फ नोड्सचीही तपासणी करतात, कारण कर्करोग तिथे पसरू शकतो. यामुळे टप्पा निश्चित करण्यात आणि पुढील उपचारात मदत होते. काही प्रगत कर्करोगाच्या प्रकरणांमध्ये औषधे हे मुख्य उपचार असतात. वैद्यकीय उपचारांमध्ये तीव्र केमोथेरपी, हार्मोन थेरपी, लक्षित थेरपी आणि इम्युनोथेरपी यांचा समावेश आहे. ट्यूमर कमी करण्यासाठी कधी-कधी हे उपचार शस्त्रक्रियेपूर्वी दिले जातात, यामध्ये कीमोथेरपी समाविष्ट असू शकते. हर्टू पॉझिटिव्ह कर्करोगासाठी टार्गेटेड थेरपी आणि ट्रिपल नेगेटिव्ह कर्करोगासाठी इम्युनोथेरपी जोडली जाऊ शकते. सर्जरीनंतर उरलेल्या कर्करोगाच्या पेशी नष्ट करण्यासाठी आणि पुन्हा होण्याचा धोका कमी करण्यासाठी अँडजवंट थेरपी नावाचा अतिरिक्त उपचार दिला जाऊ शकतो. काही प्रकरणांमध्ये प्रभावशीलता वाढवण्यासाठी केमोथेरपी आणि रेडिएशन सारखे उपचार एकत्र दिले जाऊ शकतात. डॉक्टर, जर संपूर्ण स्तन काढून टाकला गेला तर तो पुन्हा तयार करता येतो का? हो, शक्य आहे. आज ब्रेस्ट कॅन्सरचे उपचार पूर्वीपेक्षा अधिक प्रगत आणि वैयक्तिक आहेत. तुमच्या स्थितीनुसार डॉक्टर शस्त्रक्रिया, औषधे आणि पूरक उपचार यांचे सर्वोत्तम संयोजन काळजीपूर्वक निवडतात, जेणेकरून तुम्हाला सर्वोत्तम परिणाम मिळू शकेल. अनेक वेळा आपण स्तन जपू शकतो आणि काढावा लागला तरीही स्तन पुनर्निर्माणामुळे दिसणे आणि आत्मविश्वास दोन्ही पुन्हा मिळवता येतात. लक्षात ठेवा, लवकर निदान आणि योग्य उपचार मोठा फरक घडवू शकतात.